आता त्यांना माझ्यासोबत राहिले ना त्यांना बरोबर शिकवतो मी. बघा मी कसं त्यांना करेक्ट करतो. लाईनीवर आणतो? राहायला लाईनी हो मामा बाबा लाईनीवर आणायचं नितीनचं कामच आहे. तो पण मी आणि अनिरुद्ध सर आमची जोडी चांगली आहेच. आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतात अगदी सेलेस्टियल गोष्टींबद्दल आम्ही डिस्कशन करतो. सो आमची जोडी झाली तर धमाल येईल. बहिणीसोबत इतकं वाईट झालेलं आहे तर त्यावेळी हा भाऊ तिला सोडून जाणार नाही. सो मी कुठेतरी तिच्यासोबत खंबीरपणे उभं राहील. आईचा जरी प्रवास नव्याने सुरू होत असला म्हणजेच अरुंधतीचा प्रवास नव्याने सुरू होतोय, पण सगळ्यात जास्त मिस करणारे सगळे लोक हा चेहरा. कारण की आशुतोष आणि नितीनची मस्ती धमाल मजा हे सगळेजण मिस करणार. त्यामुळे हा चेहरा नक्कीच कुठे जाणार नाही. बिकॉज आता अरुंधतीचा नवा प्रवास अरुंधती समृद्धीकडे येते. त्यामुळे केळकर कुटुंबाचं काय होणार हा प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभा राहील. खरंच म्हणजे आमच्या मैत्रीला खूप लोकांनी एक्सेप्ट केलं होतं. लोकांना हवं होतं की आमच्या आयुष्यात अशी मैत्री असावी. सॅड तर करणारं आहेच आहे, पण कसं आहे की आता या दरम्यान मी एक बहीण पण कमावली आहे. तो आता कसं आहे की आता मी बहिणीच्या बाजूने आहे. म्हणजे एकीकडे मित्र गेला याचं दुःख तर आहेच, पण त्याच ॲट द सेम टाईम बहिणीसोबत इतकं वाईट झालेलं आहे तर त्यावेळी हा भाऊ तिला सोडून जाणार नाही. सो मी कुठेतरी तिच्यासोबत खंबीरपणे उभं राहील. म्हणजे अनिरुद्ध आणि आता नितीन हे कॉम्बिनेशन पाहायला मिळणार. म्हणजे आशुतोष नितीन चांगलं होतं, आता मिलिंद म्हणजे सर हे पण छान असू शकतं. कारण काहीतरी वेगळा ट्विस्ट होईल. असू शकतं, वेगळा ट्विस्ट होऊ शकतो. खूप काय म्हणतात पॉसिबिलिटीज खूप आहेत. आपण काय म्हणतो ना की युनिवर्स जे आहे ते इट्स फॉर एव्हर एक्सपांडिंग. तर याच्यामध्ये सतत काही ना काहीतरी होऊ शकतं, काही होऊ शकतं उद्या. पण भाऊ नेहमी कान पिरगळतो. हो हो कान पकडणार. हो आजपर्यंत त्यांनी नाहीतरी कान पिरगळलेलेच आहे. जेव्हा जेव्हा चुकल्या नितीन कसा आहे ना की नितीन इज म्हणजे तो करेक्ट असतो प्रत्येक. आणि मी पर्सनली सांगतो की नितीन मला खूप आवडतो. ही इज ऑसम. म्हणजे काय म्हणतात ना की एक वेगळी एनर्जी घेऊन जगतो. वेगळी एनर्जी घेऊन जगतो. त्याचा ॲटिट्यूड वेगळा आहे. म्हणजे असं नाही की फक्त मजाच मजा आणि कामाकडे लक्ष नाही, तसं नाही आहे. मजा करायची मजा करतो, धमाल करायची धमाल करतो. ॲट द सेम टाईम तो कामाच्या बाबतीत तेवढाच प्रिसाईज आहे. त्याला नाती समजतात, लोकांशी कुठे काय वागायचं ते समजतं. सो त्या पद्धतीने नितीन करायला खूप मजा येते. सो सॉरी बोलता आम्ही काय हिचा प्रश्न विसरलो, काय होता? मला हा प्रश्न विचार की तुमच्या दोघांची केमिस्ट्री धमाल होईल म्हणजे अनिरुद्ध आणि नितीन. हो मला अगदीच. मुळात आम्ही ऑफस्क्रीन पण मी आणि अनिरुद्ध सर आमची जोडी चांगली आहेच. आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे काय म्हणतात अगदी सेलेस्टियल गोष्टींबद्दल आम्ही डिस्कशन करतो. सो आमची जोडी झाली तर धमाल येईलच खूप वेगवेगळ्या पद्धतीने. खऱ्या आयुष्यातल्या आईबद्दल काय सांगाल, जे आत्तापर्यंत आपण आईसमोर खूप कमी व्यक्त होतो. आई तू काय माझ्यासाठी हे सांगायला आपण म्हणजे खूप आपण घाईघाईत सगळ्या गोष्टी करत असतो घरात असलो की आपल्याला नाही वेळ मिळत आईशी बोलायला. आज काय सांगाल? नाही पण तरी मी आय मेक इट पॉईंट की वेळ काढायचा. या गोष्टींसाठी ना वेळ मिळत नसतो, पण हा आपल्याला काढायचा असतो. आणि मला काय आहे की नात्यांचं मला फार महत्त्व आहे. त्यामुळे मी हे कॉन्शियसली डिसाईड केलेलं आहे की काहीही झालं तरी ती प्रायोरिटी आहे, फॅमिली फर्स्ट. सो मी कधी असं मिस करत नाही. कुठली अपॉर्च्युनिटी असेल मी त्या प्रत्येक अपॉर्च्युनिटीला अगदी साधी एखादा खाण्याचा पदार्थ जरी तो चांगला वाटला तरी मी त्याचं इतकं कौतुक करतो. म्हणजे हे मी माझ्याबद्दल सांगत नाही आहे, हे तिचंच आहे, पण हे ती डिझर्व करते म्हणून ते तिला सांगतो. सो मला वाटत नाही की मी कधी असं मिस करतो. हे मी तिला सांगतो. अर्थात आईची जागा कोणी घेऊच शकत नाही. गोड क्षण आईबरोबर घालवलेला जो आता शेअर करावा असं वाटतं प्रेक्षकांना. आता खरं तर कसं आहे की एखादा क्षण सांगितला तर मग त्याच्या दुसऱ्या क्षणासोबत कॉम्प्रोमाइज केल्यासारखं होईल. सो प्रत्येक क्षण मला जेव्हा मुलगा झाला त्यावेळेचा म्हणजे माय वाईफ वॉज देअर, मुलगा आणि माझी आई, मला तो क्षण जो होता तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. इट इज ऑलवेज देअर. कम्प्लीट फॅमिली. हो अर्थात. म्हणजे आता ह्याच्यात बाबांचं वडिलांचं नाव नाही घेतलं तर लोक लगेच पण तो आईबद्दल विचारलं म्हणून सांगितलं. पण येस 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 कम्प्लीट फॅमिलीचा पिक्चर होता. आय एम अ टोटल फॅमिली मॅन. सो दॅट इज हाऊ इट इज. बात आहे. हे जरा थोडंसं अनिरुद्धला शिकवा ना, फॅमिली मॅन ते बिझनेसमॅन. ते माझ्यासोबत राहत नाही ना, माझ्यासोबत राहिले ना त्यांना बरोबर शिकवतो मी. बघा मी कसं त्यांना करेक्ट करतो. लाईनीवर राहायला लाईनी हो मामा बाबा लाईनीवर आणायचं नितीनचं कामच आहे. तो आशू आणि नितीनची जोडी त्याच कारणाने होती ना. म्हणजे आशू असा होता पण नितीन त्याचा बिझनेस सांभाळायचा, विच इज नॉट अ जोक. एवढी मोठी अंपायर सांभाळणं त्याच्यासाठी लोकांना लाईनीवर आणावंच लागतं. सो आणणार आहात अनिरुद्धला लाईनवर? मला आवडेल.
आता ते आपण बघूया. ते लेखिकेला आपण सांगूया की मला, कारण की मी प्रेक्षकांना खूप आवडतोय. आशुतोष तर जाऊ द्या, मी प्रेक्षकांना आवडतं तर मी लाईन. हा, हे तर तू सांगितलेलंच आहे ना. थँक्यू, तुझे थँक्स. आणि नाही मला काय म्हणतात की मी याबद्दल फार ग्रेटफुल आहे, कारण ते नमिताने इतकं छान लिहिलं आहे, स्टार प्रवाहाने त्याला इतकं छान प्रकारे सपोर्ट केलं आहे, आणि आमच्या प्रोड्युसर्सनी त्याला म्हणजे काय म्हणतात त्या ताकदीने उभं केलं आहे की वॉट एव्हर एक कसं आहे की कॅरेक्टरचे रिक्वायरमेंट्स असतात, म्हणजे कपड्यांपासून मेकअपपासून सगळ्या गोष्टीपर्यंत. सो काय म्हणतात प्रोड्युसर ते पुरवू शकतात, त्याच्यामुळे आम्हाला ती मजा आली ना, खूप मजा आली हे करताना. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि काय झालं की हे एवढं सगळं खर्च करून ते इतकं छान लिहून ते लोकांना आवडतं आहे. सो त्याबद्दल आय एम व्हेरी ग्रेटफुल. मजा आली करताना. थँक्यू सो मच. थँक्यू.